सो आज आपण स्पेशल बनवणार आहोत महाराष्ट्रातला पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे भाकरीचा काला. तो कसा बनवणार आहोत ही प्रोसेस तुम्हाला मी आता दाखवते. आता मी घेतलं आहे ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ हे एकत्र दळलेलं आहे. सो चला आधी ते मळून घेऊन भाकरी करून घेऊ याच्या. खरं त्या भाकरीचा काला ना शिळ्या भाकरीपासूनच करतात, पण आमच्याकडे अवेलेबल नव्हते, सो मी ताज्या घेते आहे. जर तुमच्याकडे असेल उरलेली तर अजूनच चांगलं, कारण का ती कुस्करायला खूप छान जाते आणि इझी जाते. सो इथे मी ना ॲज पर अकॉर्डिंग आम्ही करून घेतल्यात भाकरी. मी इथे मस्त छान टम्म फुगली आहे. त्यानंतर यासाठी लागणारं आपल्याला साहित्य आहे ते मी आता तुम्हाला दाखवून देते काय काय लागेल ते. सो भाकर, त्यानंतर साजूक तूप एका वाटीमध्ये आणि पावशेर गूळ. आता मी 4 भाकरी घेतल्यात, सो पावशेर गूळ त्याला पुरून जाईल. भाकरीचा छान हाताने भुगा करून घ्यायचा, जेवढा बारीक होईल तेवढा बारीक. त्यानंतर त्यामध्ये गूळ ॲड करायचा, जो पावशेर गूळ होता, आता मी पावशेर गूळ घेतला तो म्हणून. त्यानंतर ताज्या भाकरींचा एवढा लवकर भुगा होत नाही, सो मी मिक्सरला फिरून घेतला आहे. जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही पण फिरून घेऊ शकता. त्यामध्ये गूळ ॲड केलं आहे मग, आणि त्यावरनं एकदम गरम केलेलं साजूक तूप टाकलं आहे. आणि तूप जरा जास्तच टाकायचं म्हणजे आपल्याला जे लाडू वळायचे आहेत ते चांगले बाइंडिंगने बनतील. तूप आणि गूळ ॲड करून झाल्यावरती ते परत एकदा हाताने छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे तो चिकट म्हणजे गूळ वितळेल ना, सो ते चिकटपणा येईल आणि मळायला खूप छान जाईल आणि त्याचे लाडू पण चांगले होतील. सो इथे मी अटेम्प्ट करते आहे, पण मी एकदा अटेम्प्ट करायला घेतला पण माझ्याकडनं काय बसला नाही. सो तो मी मम्मींना हँडओव्हर केला की तुम्हीच करा. इथं माझ्याकडनं तुटला गेला आहे तो. सो मम्मी मस्त त्यांच्या एक्सपिरियन्स हाताने लाडू करून घेत आहेत. माझ्याकडनं वळला नाही झाले, पण मम्मीने एक एक करून असं वळून घेतले लाडू. सो इथे आपले लाडू बनवून रेडी आहेत. आय होप की तुम्ही आजची रेसिपी एन्जॉय केली असेल. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.